नितलस संघ तुम्ही एक प्लेयर घेऊ शकता फिल्डिंग साठी, परंतु त्याला सर्कल मध्ये ठेवावं लागेल. पाली टीमनं मॅनेज तुम्हाला केलं आहे तेवढं. तर ॲडव्होकेट एकनाथजी दिसले साहेब हायकोर्ट मुंबई यांचा हा आदरातिथ्य राजशाही टाटा मोटरमध्ये त्यांचा हा शुभ सन्मान आपण इथे पार करतो. आम्ही आपलं मनपूर्वक हार्दिक आभार इथे व्यक्त करतो. त्यासोबत कोंडलेचे आमचे सन्माननीय गणेशजी शिंदे यांचा देखील आम्ही इथे शुभ सन्मान इथे करतो. गणेशजी शिंदे साहेब कोंडले यांचा आपण हा शुभ सन्मान इथे पार पडतोय आपण आलात त्याबद्दल आम्ही आपलं देखील मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो. अजित गवते आपलं देखील शाब्दिक स्वागत आम्ही इथे करतो. म्हणतो आपलं देखील आभार आपण आलात. आणि वली आपण पुन्हा एकदा खेळाच्या मैदानाकडे आणि जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. तर धन्यवाद, थँक्यू सो मच. आपण पाहतो सामना पाळी आणि नितलस 40+ या दरम्यान सामना आपण पाहतोय. पहिलाच बॉल स्विच हिटचा प्रयत्न केला, लाऊड अपील पंचांकडे, आणि अपील पंचांनी पेटाळून लावली आहे. पहिल्या बॉलवरती लेग बाईकच्या माध्यमातून एक धाव येते. एका धावानं संघाचा श्रीगणेश आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. धावफलकावरती टोटल 1 येते. गोलंदाजी मार्क वरती कालुराम यांना आपण पाहतोय. जयदास पाटील आणि विजयची जोडी. फुलरलेनचा हा बॉल बॅटची कडा शॉर्ट थर्ड मॅनला, चांगलं क्षेत्ररक्षण. तत्पूर्वी कालावधी आपण पाहिला, एक धाव कंप्लीट इथे केली जाते. एका धावेच्या मदतीने धावफलक चांगली होतीये. यावेळेस चांगला बॉल, अप्रतिम चेंडू, वेगानं बीट केलाय, फलंदाजाला डॉट बॉल आलाय. गोलंदाज आपण पाहतोय कालुराम, चांगली गोलंदाजी होतीये. P1चं षटक आहे, सर्कल पाबंदीचं षटक आहे. 2 फिल्डर आपण डीप मध्ये पाहतोय. यावेळेस चांगला फटका, अलॉन द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करतोय. शॉर्ट लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावानं धावफलक पुढे जाईल 3 या आकड्यावरती. पुन्हा एकदा बॅटची कट, स्वतः यष्टीरक्षक बॉलवरती येतोय, मात्र एकदा इथे चित्त्याच्या सप्लायनं कंप्लीट केली जाते. एका धावानं धावफलक पुढे जाईल 4 या आकड्यावरती. सावध सुरुवात आपण बघू शकाल प्रथम फलंदाजी करत असताना पाली या टीमची. पाली 40+ हा संघ आपण पाहतोय. पुन्हा एकदा स्विच हिट केला, बॅटची कडा शॉर्ट थर्ड मॅनला, जेल टिपलाय, फलंदाज बाद. पहिला धक्का, बिग विकेट डाऊन, फलंदाज बाद. नक्कीच आपण बघतो आमचे सन्माननीय आपले लाडके आयोजक ॲडव्होकेट शशिकांत जी दिसले साहेब, आणि खरंच त्यांच्या पाठीला पाठी अगदी खूप चांगल्या खंबीरपणे उभे राहिले आणि स्पर्धा संपादित करण्यामध्ये आमचे संपूर्ण सचिन दिसले असेल, सत्यवान दिसले, प्रकाश दिसले, गुरुनाथ पाटील, तदनंतर गणेश तात्रे असेल, आत्माराम पाटील, भरत दिसले, रामचंद्र मुंडे, आणि त्यासोबत सगळ्यात तुम्हा म्हणजे सगळ्यांचे आमचे बाबूशेठ दिसले, त्यासोबत सगळ्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचे SP बैलाचे मालक, क्या बात आहे, नेहमी बैलगाडा क्षेत्र हे त्यांचं पहिलं प्राधान्य राहिलं आहे. दीपक शेठ तवले अगदी बघू शकता, रोज वेळेवर ते येतात, सगळ्यांच्या अगोदर ते येतात आणि सगळ्यांच्या लेट तेच जातात. इथून त्यांनी भरपूर मोठं सहकार्य इथे केलं. आणि त्यासोबत आमचे सगळे महालुंगीचे आमचे सगळे प्लेयर्स आणि सगळे आमचे आयोजक कमिटी, योगेश दादा असतील आणि सगळे त्यांची कमिटी, आम्ही त्यांचा देखील मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो. पहिल्या ओव्हरमध्ये काय कमालीची गोलंदाजी आपण पाहिली. P1च्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या, एका फलंदाजाला बाद केलं, आणि दुसरं षटक मार्गस्थावरती आहे. सर्कल पाबंदी संपली आहे. डीपमध्ये 5 फिल्डर आपण पाहतोय. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती संघनायकानं भरवसा दाखवलाय. हरिचंद्र या गोलंदाजावरती आता जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, विजय आणि दीपक. सेकंडवरती विजयला आपण पाहतोय, नॉन सेकंडवरती दीपक सज्ज झालाय.
पहिल्या फेरीतील चौथी लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अप्रतिम स्पर्धा आपण नाईट रजनीमध्ये पाहतोय. आमदार ट्रॉफी आणि या ट्रॉफीचं चांगला पर्व आपण पाहतोय. स्पर्धा तिसऱ्या दिवसामध्ये पदार्पण करते. पहिलाच बॉल डॉट फेकलाय गोलंदाज हरिचंद्रनं. अप्रतिम सुरुवात केली आहे. गोलंदाज कालुरामच्या पावलावरती पाऊल ठेवत असताना दुसऱ्या षटकामध्ये हरिचंद्रनं पहिला चेंडू डॉट फेकलाय. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. लॉंगॉनला फिल्डर डीप मध्ये तैनात. एकदा कंप्लीट. चुकीचं क्षेत्ररक्षण. फंबलिंग थोडंसं आणि इथे बॉलर कडनं झाली आहे मिस्टेक. कलेक्टिंग करता आलं नाही आहे आणि इथे 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. एखादी चुकी आपल्याला या स्पर्धेमधून बाहेर ढकलू शकते आणि चुकीचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय आणि या बॉलवरती एकाचं रूपांतर 2 मध्ये झालंय आणि 2 धाव्याने धावफलक पुढे जाईल. 6 या आकड्यावरती. संत सावध सुरुवात आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करतोय पाली 40+ हा संघ. ह्यावेळेस चांगला बॉल डीप काऊ कॉर्नरला. हा फिल्डर आपण पाहतोय. पुन्हा एकदा त्याच्याकडनं झाली आहे मिस्टेक. पुन्हा एकदा या बॉलवरती येतील 2 धावा. धावफलकावरती टोटल 8 रन्स आपण पाहतोय. इथे पुढे सरसावला डान्सिंग राऊंड द ग्राउंड. समोरच्या दिशेनं क्रिकेट मधील सर्वात सेफ फटका. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. शिकान दिसले दादाच्या या नावात दम आहे रे. काही जबरदस्त फटका आपण पाहिला. बॅट्समन विजयच्या बॅटमधनं षटकार आलाय. धावगतीला आकार देण्याचा प्रयत्न करतोय. पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. बऱ्याच कालावधीनंतर हा मोठा फटका आलाय. इथे दिशा बघावी लागेल. दिशा खराब आहे. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. चेंडूची पिचिंग आपण पाहिली. आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचाने हा चेंडू खराब दर्शवलाय. एका धावेनं स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलकावरती टोटल 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. फुलरलेनचा बॉल हवेमध्ये. कीपर कडनं झाली आहे मिस्टेक. रिले कॅच आपण पाहिली. शॉर्ट थर्डमॅनचा फिल्डर पण स्लिपला चांगला जेल. फलंदाज बाद. अजून एक धक्का पाली टीमला. सत्यवान भाऊ आहेत ते पाठीशी. शशिकान दिसले या दादाला. साथ देती हो मोलाची. साथ देती हो मोलाची. प्रकाशाची न सत्यवान भाऊ आहेत ते पाठीशी. शशिकान दिसले या दादाला. साथ देती हो मोलाची. हे गोरगरिबांना करी मदत. गोरगरिबांना करी मदत. त्याच्या शब्दाला तोड नाही र. त्यांच्या शब्दाला तोड नाही र. आमच्या शशिकान दिसले दादाच्या या नावात दम आहे र. आमच्या शशिकान दिसले दादाच्या या नावात दम आहे र. धन्यवाद. अप्रतिम संगीत आपण पाहतो. या स्पर्धेचे सर्वा आमचे या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय ॲडव्होकेट शशिकांतजी दिसले साहेब, त्यांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. या स्पर्धेमध्ये मी स्कोरिंगसाठी आलोय आणि आता समालोचनाची संधी इथे मिळाली आहे. पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. इथे चांगला फटका. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. एका टप्प्यावरती सीमा रेषेबाहेर. 4 रन. चौकार. दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या शशिकान दिसले दादाच्या या नावात दम आहे रे. दोन षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. पूर्वार्धाचा खेळ सुरू आहे. धावफलकावरती टोटल आपण पाहतोय 19. तिसरं षटक मार्गस्थावरती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झालाय. अशोकला आपण पाहतोय. तिसऱ्या ओव्हर मध्ये संघनायकांना भरोसा दाखवला या गोलंदाजावरती.
पहिल्या ओव्हरमध्ये सुरेख कामगिरी, मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये चांगली हाणामारी आपण पाहिली. 15 धावा एकवटल्या फलंदाजी करत असताना पाली 40+ या टीमनं. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येईल. हा चेंडू खराब आहे, वाईड बॉलचा इशारा आलाय, पंचांकडनं अतिरिक्त चेंडू फेकलाय. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती अशोक. इथे पुन्हा एकदा दिशा बघावी लागेल, दिशा खराब आहे. अजून एक वाईड बॉलचा इशारा, बॅक टू बॅक 2 खराब चेंडू फेकले. खराब सुरुवात आपण अशोक कडनं पाहतोय. अतिरिक्त धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. धावफलकावरती टोटल 21. बॅटची कडा, पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग शॉट थर्ड मॅनला आपण पाहतोय. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीने स्ट्राईक इथे आपण बघू शकाल कन्वर्ट केली जाते. फलंदाज दीपक कडे. अजून एक खराब चेंडू. सातत्यानं या पद्धतीचा क्रिकेट आपण पाहतो. जेव्हा जेव्हा 40+ संघ मैदानाच्या आतमध्ये येत असतो तेव्हा तेव्हा सातत्यानं या पद्धतीचा क्रिकेट आपण पाहतोय. थोडीशी प्रॅक्टिस कमी असते त्यामुळे हा क्रिकेट आपण पाहतोय. आणि इथे बॅटची कडा, चेंडू एस्टेरवरती जाऊन आदळलाय. अजून एकदा का टीम पालीला. बॅट्समन आउट. दीपक बॅक टू पवेलियन. संजय शेटला मानिती लोक पनवेल तालुक्यात. मिळतोय मान सन्मान नेरतुंद्रे विभागात. संजय शेटला मानिती लोक पनवेल तालुक्यात. मिळतोय मान सन्मान नेरतुंद्रे विभागात. आशीर्वाद रामशेठ ठाकूर साहेबांचा आमदार. अप्रतिम स्पर्धा आता आपण पाहतोय. आमदार ट्रॉफी 2025 आणि या चषकाचं आयोजन आपण पाहतोय. या स्पर्धेचे मुख्य दमदार आयोजक सन्माननीय ॲडव्होकेट शशिकांतजी दिसले साहेब आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. काय आयोजन आपण पाहतोय. नाईट रजनीमध्ये आयोजन केलं गेले. पुन्हा एकदा एकदा या बॉलवरती येते. सातत्यानं आयोजन आपण पाहतोय. प्रत्येकी विचार केला. इथे चांगला फटका, बॉल हवेमध्ये डीप काऊ कॉर्नरला फिल्डर तैनात केला गेलाय. सेकंड अटेम्प्ट मध्ये जेल टिपला. अजून एक धक्का टीम पालीला. शशिकांत दिसले या दादाला. चित तित हो मिळतो मान. या खाना बघावाची. धन्यवाद. तिथे ग्राउंड स्टाफ आपण पाहिला थोड्याच वेळापूर्वी. जिथे जिथे बाउंड्री लाईन वरती थोडासा नवीन फलंदाज बलीला आपण पाहतोय. ग्राउंड स्टाफची चांगली कामगिरी आपण पाहतोय. अप्रतिम स्पर्धा आपण पाहतोय. आणि या स्पर्धेमध्ये पूर्णपणे नेटनेटका आयोजन आपण शशिकांतजी दिसले साहेबांकडनं पाहतोय. पहिलाच बॉल खेळण्याचा प्रयत्न येतो. पंचांचा इशारा वाईड बॉलचा आलाय. डिफेन्सिव्ह क्रिकेट यावेळी हलक्या हाताने चेंडूला एक्झिक्यूट केलेल्या कव्हर्समध्ये डीपमधनं फिल्डर येत आहेत आणि इथे सहजरित्या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल 28 या आकड्यावरती. आणि इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येणं गरजेचं आहे आणि पंचांचा इशारा आलाय. थर्ड अंपायर रेफर केलं जाते. दुसरे धावेसाठी हा प्रयत्न केलाय आणि इथे MTCच्या माध्यमातून आपण बघू शकाल लाईव्ह कव्हर केलं जातं आणि इथे ॲक्शन रिप्ले मध्ये फलंदाज बाद.
दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये परतावं लागेल इथे बॅट्समनला. चला जास्त वेळ घेऊ नका, फलंदाज बाद आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये परतावं लागेल बॅट्समनला. निलेशला परतावं लागलं. चुकीचा कॉल आपण पाहिला निलेश कडनं. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय कमलाकर. गोलंदाजी मार्कवरती चौथं षटक, निर्णायक षटक या पूर्वार्धातील आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय महेश. स्लॉगवरचं षटक आहे. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुठणे गरजेचं असेल, एक चांगला टोटल पर्यंत पोहोचणं गरजेचं असेल. टीम पालीला, पाली 40+ हा संघ आपण पाहतोय. त्यांच्या विरोधात प्रथम फिल्डिंग करत असताना आपण नितलस 40+ हा संघ पाहतोय. पहिलाच बॉल सुरेख फेकलाय. अप्रतिम चेंडू. गुडलाईन स्पोर्टचा वापर. डॉट बॉल आलाय. यावेळेस बॉल हवेमध्ये. डीपमधनं फिल्डर येत आहे. चेंडू नोमॅन्स लँड मध्ये आलाय. दुसरी धावेचा प्रयत्न आणि इथे फेकी खराब आहे. 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. फलंदाज आपण पाहतोय कमलाकरच्या बॅट मधने 2 धावा आल्या. डबल कावरती टोटल 31-31. मिस्टम स्ट्रोक आपण पाहतोय. स्वतः गोलंदाजाला बॉल वरती इथे एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावाने स्कोर कार्ड पुढे जाईल. 32-32 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी पूर्वार्धामध्ये आपण पाहतोय. नितलस या टीमची. संघ थोडासा उशिरानं पोहोचला. 2 धावेची पेनल्टी त्यांना दिली जाते. स्ट्रिक आणि शिस्तबद्ध स्पर्धा आपण पाहतोय. आमदार ट्रॉफी. डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी होती. या मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे शांत ठेवलं जाते पाले 40+ टीमच्या फलंदाजांना. फुलरलेनचा हा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये होता. फिल्डर कडनं झाली आहे मिस्टेक. 2 धावा इथे कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. फक्त 2च धावा या बॉलवरती येत आहेत. मागील मॅच आपण चांगली पाहिली. नामदेव पाटीलचा मेडन ओव्हर या स्पर्धेतील आजचा 3रा दिवस आणि या स्पर्धेतील पहिलं मेडन ओव्हरचं षटक नामदेव पाटील यांनी फेकलं. त्या ओव्हरमध्ये त्यांनी 4 फलंदाजांना बाद केलं. ती व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड केली गेली MTCच्या माध्यमातून. आपण तिथे जाऊन ती बघू शकता. पुढे सरसावलेत. अजून एक सिंगल. या ओव्हरमध्ये एकही मोठा फटका आला नाहीये. पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. धपलकावरती टोटल 35-35. उत्तरार्धामध्ये गरज आहे नितलस टीमला 36-36 धावेची. येणारा उत्तरार्ध कसा असेल या ऐकूया मायक्रोफोन वरती. लवे दिगे सर यांचा आवाज. धन्यवाद. शान बघा आहे तीर शान. शशिकांत दिसले या दादाला. जित तित हो मिळतो मान. या खाना बघावाची बघा आहे तीर शान. शशिकांत दादाचा स्वभाव भारी. शशिकांत दादाचा स्वभाव भारी. त्याला जनतेची साथ आहे र. त्यांना जनतेची साथ आहे र. आमच्या शशिकांत दिसले दादाच्या या नावात दम आहे र.
आमच्या शशिकान दिसले दादाच्या या नावात दम आहे रे आमच्या शशिकान दिसले दादाच्या या नावात दम आहे रे आमच्या शशिकान दिसले दादाच्या या नावात दम आहे रे कोण रे आला यो खाना बाबाला कोण रे आला यो खाना बाबाला दादा कशात कम नाही रे दादा कशात कम नाही रे आमच्या शशिकान दिसले दादाच्या या नावात दम आहे रे आमच्या शशिकान दिसले दादाच्या या नावात दम आहे रे आमच्या शशिकान दिसले दादाच्या या नावात दम आहे रे आमच्या शशिकान दिसले दादाच्या या नावात दम आहे रे थँक्यू व्हेरी मच डीजे सागर आणि डीजे विशाल. आपण खरं तर पाहू शकाल सुमधुर गीत आजच्या दिवसामध्ये आजच्या रजनीमध्ये खरं तर डीजे सागर यांनी खरं तर प्रेक्षकांची मनं जिंकलीत. अतिशय दमदार सुमधुर गीत त्यांच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचं टायटल सॉन्ग आपण ऐकलात. आपण खरं तर पाहतोय पनवेल तालुका अध्यक्ष उपाध्यक्ष श्री संजय शेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रकाश झोतातील नाईट क्रिकेटच्या सामन्यांचं हे दमदार शानदार पर्व आमदार चषक 2025 हे पर्व एन्जॉय करायला मिळते. स्पर्धेची आज तिसरी रजनी आणि तिसऱ्या रजनीमधला पहिल्या फेरीतील फ्रेश सामना जिथे आपल्याला पाहायला मिळतोय. नितलत 40+ विपक्ष त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना पाली 40+. नितलत संघाने टॉस जिंकला. टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय त्याच्या माध्यमातून घेण्यात आला आणि फील्डला इन्व्हाइट केलं होतं बॅटिंगसाठी पाली संघाला. आणि पाली संघ बॅटिंग करत असताना 4 षटकाच्या अखेरीस टोटल धावा बनवल्या 35 आणि 36 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. ते टोटल आपण पाहू शकाल. नितलस संघासमोर कशा प्रकारे धावांचा पाठलाग करतील नितलस टीम का धावा रोखल्या जातील हे आपल्याला थोड्याच वेळामध्ये चित्र स्पष्ट होईल. मागील मॅच मध्ये मोहो टीमने खरं तर परास्त केलं होतं म्हणजेच नेरे टीमला आणि तिथून मात्र सेकंड फेरीमध्ये दाखल झालेला आपल्याला दुसरा संघ मिळाला मोहो. तिथे मात्र आजच्या मॅचमध्ये या मॅचमध्ये जो संघ जिंकेल नितलस विपक्ष पाली आणि तो संघ लगेचच फाईट बॅक करेल तो म्हणजे मोहो 40+ संघाला. त्यामुळे मोहो 40+ संघ आपण देखील सज्ज राहा. सुपर 8 मध्ये दाखल झालेला पहिला संघ आपल्याला आजच्या दिवसामध्ये मिळाला तो म्हणजे वाकडी. टोटल 35 धावा 36 धावांचं लक्ष आहे. तर उद्या स्पर्धा लक्षात घ्या 6:30 वाजता सुरू होईल. पहिला सामना होईल 11 स्टार सुकापूर आणि श्री गणेश गिरवले. 6:30 वाजता स्पर्धा सुरू होणार आहे. दुसरा सामना नावाली विपक्ष गावदेवी कोपरोली हा दुसरा सामना बघायला मिळेल. तिसरा होईल वाकडी विपक्ष कोल्हेगाव आणि चौथा होईल जय हनुमान नितलस विपक्ष सिद्धी करवले. अशा उद्याच्या लढतीत 6:30 वाजता सुकापूर आणि गिरवले दोन्ही संघांच्या संघनायकांनी उपस्थित राहायचं आहे. मी नेरेगावचे उद्योजक सन्माननीय समीर शेठ पाटील यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर यावं त्यांचा सन्मान आपल्याला करायचा आहे. उद्या मेगा फायनल डे त्यामुळे आपण सर्वांना आपण विनंती करू की सर्व टीमला आपण वेळेत मध्ये उपस्थिती राहा. कारण मेगा फायनल डे कोण बनणार चॅम्पियन कोणाला मिळणार बाईक हे आपल्याला थोड्याच वेळात स्पष्ट होईल. टोटल धावा धावफलकावरती 35 लागलेत आणि 36 धावांचं लक्ष आणि 2 धावेची पॅनल्टी लागलेली आहे. खरं तर टीम नितलस टीमला लागली होती त्यामुळे 2 धावा मला वाटते मायनस करायला लागतील ऍड करायला लागतील माफ करा बरोबर. दोन धावेची पॅनल्टी जरूर म्हणजे टोटल 38 धावा टार्गेट इथून आता सेट केला आहे. 24 चेंडू आणि 38 धावा टीम नितलस संघाला इथून बनवाव्या लागतील. याच्याकडे टीम नितलस संघ लक्ष असू द्या. 2 धाब्याने तुम्हाला जरूर इथे पॅनलाइज केलं होतं त्याचा मात्र इथे टोटल रन संख्यामध्ये त्या 2 धावा जोडल्या गेल्या. 38 धाब्यांचं टार्गेट सेट आहे. आता इथून मागील आपण इनिंग मध्ये पाहिलं पहिल्या सत्रामध्ये खरं तर आमचे साथी स्कोरर आशिष मात्रे मॅन फ्रॉम खरड यांचा आपण आवाज ऐकलात. मराठी उत्कृष्ट समालोचक तसेच चांगले साथी स्कोरर. इथे पहिल्या चेंडूवर आक्रमण करायचं होतं टॅप करायचं होता कव्हर रिझन मध्ये बॅट अँड बॉल मध्ये संपर्क जाणवला नाही त्यामुळे पहिला चेंडू डार्ट फेकला जातोय. 38 लक्ष आहे. 38 लक्षापर्यंत कशा प्रकारे नितलस संघ पोहोचेल तिथपर्यंत. तर समीर शेठ पाटील नेरेगावचे उद्योजक
यंदा त्यांची भव्य दिव्य क्रिकेट टुर्नामेंट नेरेनगरीमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. 2 लाख रुपये पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आणि साईशच्या वाढदिवसानिमित्त ती स्पर्धा तुम्हाला नेरेनगरीमध्ये बघायला मिळेल. आणि एक महाकुंभ मेळा आणि भरपूर मोठमोठे संघ तिथे येतील. एक जबरदस्त टुर्नामेंट गतवर्षी देखील आम्ही बघितली आणि त्यांचा आदरातिथ्य शुभ सन्मान आपण इथे पार पडतोय. सभेसाठी आपण आलात त्याबद्दल आम्ही आपलं मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो. बघा मोह संघाने किती इमानदारी दाखवली. त्यांची प्रवेश फी आमच्या आयोजकांनी घेतली नव्हती आणि त्यांनी स्वतःहून ती प्रवेश फी आणून दिली. या म्हणतात क्रिकेटमधील इमानदारी. मी मोह संघाचा आणि त्यांचे कर्णधार प्रकाश म्हात्रे यांचा देखील मी आभार व्यक्त करेन. धन्यवाद. नाव बॅक टू क्रिकेट. पहिलं पॉवर प्लेचं षटक बालराम गोलंदाजी मार्कवर आलेत आणि पहिल्या 2 चेंडूवर 2 डॉट चेंडू फेकलेत. म्हणजेच प्रेशर क्रिएट केला जातो इथे बॅटिंग करत असणाऱ्या नितलस टीमवरती. बॅटिंगला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये शिवाजी आणि हरिश्चंद्र ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. 38चा पाठलाग करायचा आहे. 38चा पाठलाग करत असताना 9ची सरासरी इथून गाठावी लागेल. ती म्हणजे टीम बॅटिंग करत असताना नितलस संघाला. अकुट टप्प्याचा चेंडू बॅक ऑफ द लाईन खरं चेंडू टाकला होता. मोठा फटका सजवायचा होता परंतु इथे देखील बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाहीये. यस, हा चेंडू देखील डॉट असेल. बॅट कट. येस, थँक्यू. बॅट कट होता पण तो इशारा करायचा आहे आम्हाला. त्यामुळे 1 धाव अकाउंट ओपन केलं जाते. पा टीम नितलस 40+ संघाचं सुरुवात अतिशय संत गतीने झालेली आहे. बॅटिंग करत असताना नितलस संघाची इथून मात्र 21 चेंडू 37 धाबेची अजूनही गरज मैदानाच्या आतमध्ये. तर पहिलं षटक प्रगतीपथावर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी बालराम आलेत. अद्याप 4 चेंडूचा खेळ संपन्न झाला आणि धाव फलकावरती अतिशय संत गतीने 1 धाव फलकावरती लागले. कमालीचं षटक राहिलंय. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग इथून करावी लागेल नितलस टीमला. इथे मात्र प्रॉपर टायमिंग. क्या बात है. चेंडू जातोय सरळ मिड विकेट बाउंड्री लाईन क्लिअर करत येतोय A1 क्वालिटीचा दमदार स्ट्रोक. बॅट्समन हरीशच्या बॅट मधून येतोय हा षटकार. थँक्यू व्हेरी मच. षटकार टोकलाय पहा. संघ अडचणीमध्ये होता. बरेच चेंडू डॉट फेकले होते. त्यानंतर मात्र हरिश्चंद्रच्या बॅट मधून तडाखा आपल्याला पाहायला मिळाला. इथे देखील क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न मिड विकेट रिझर्व मध्ये खेळलो आहे. दुसरीचा प्रयत्न इथं केला जातोय. कलेक्टिंग चांगली राहिली. लाजवाब कलेक्टिंग होती. तिथे मात्र दोन्ही फिल्डर आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सेफ असतील. इथून मात्र षटकाची समाप्ती असा पंचांचा निर्णय येतोय आणि पहिल्या षटकाच्या खेरीज 38 धावांचा पाठलाग करत असताना नितलस टीम जाऊन पोहोचलाय बिनबाद 8. तर पहिलं पॉवर प्लेचं षटक गोलंदाजी मार्कवर बालराम शेळके मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक हाताळलं. टोटल धावा खर्च केल्या 8. आता येणारे चेंडू समीकरण बनलेलं आहे. 18 चेंडू 30 धाबेची गरज मैदानाच्या आतमध्ये टीम नितलस संघासाठी. गावाला नाईट मॅच. खानाव गावाला नाईट मॅच. बघाया मैदानावरी जाऊ बघाया मैदानावरी. स्वर्गीय जगन्नाथच्या नावानं चमचमली क्रीडा नगरी. स्वर्गीय जगन्नाथ दिसलेच्या नावानं. थँक्यू व्हेरी मच. स्वर्गीय जगन्नाथ शेठ दिसले क्रीडांगण खानाव्या नगरीमध्ये खरं तरी स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. दमदार स्पर्धा. स्पर्धेचा आज 3री रजनी, 3रा दिवस आपण खरं तर पाहतो. जयदास गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. राऊंड द विकेट. इथे देखील प्रॉपर टायमिंग जुळलाय का हे देखील पाहणं महत्वाचं. एलिव्हेशन कमी आणि तिथे मात्र चांगला झेल घेतला जातोय. जयदासला मिळते पहिली सफलता. धक्का क्रमांक 1. हरिश्चंद्र बॅक टू द पॅव्हिलियन.
संघाला आम्ही अनेक मोठमोठ्या टुर्नामेंट खेळताना नक्की बघतो 40+ मधून, परंतु पाली संघ जो आपण मैदानात बघतो तो त्यांची 40+ पहिली रजनी स्पर्धा खेळते. ही पहिली नाईट मॅच पाली संघ खेळतो आणि खूप चांगली बॉन्डिंग अगदी आपण बघितली. खरं तर जयदास असेल, त्यानंतर रवी शेठ असेल, संपूर्ण त्यांचा संघ असेल, खूप चांगली बॉन्डिंग टीमनं बनवली आहे. त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा 40+ मास्टर्ससाठी. येस जरूर. आतापर्यंत वैभव सर पाहिलं तर पाली टीमने चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये साकार केलाय. बॅटिंगमध्ये देखील फायटिंग स्कोर उभारलाय आणि कमालीचं षटक हतललंय बालराम शेलकेनं आणि तिथून मात्र दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये जयदास पाटील पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन त्यांच्या खात्यामध्ये आपण पाहतो. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये, दुसरा चेंडू इथं फेकला तर गॉड बिहाइंड द विकेटचा चान्स बनला होता. तिथे मात्र विकेट किपर कडून चुकी आहे. चेंडू लॉंग स्टॉप रिझन मध्ये लॉंग चेस होता फिल्डरसाठी आणि तिथे मात्र चेंडू अडवला फेकला. तोपर्यंत धावा येतील त्या 2 आणि 2 धाब्याच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. टोटल 10 धावा धावफलकावरती 1 बाद. इथून मात्र येणारे चेंडू 16 धाव संख्येची गरज असेल ते 28. इथून जसे दाट चेंडू फेकले जातील तसा पूर्णपणे प्रेशर क्रिएट केलं जाईल बॅटिंग करत असताना टीम नितल संघासमोर. राऊंड द विकेट, क्या बात आहे. गतीमध्ये परिवर्तन केलं, स्लोअर वन टाकला होता, पिक करू शकले नाहीत. लोअर फुल टॉस बनवून खेळण्याचा प्रयत्न फलंदाज पंकज सफल राहिलाय. इथे मात्र कमालीचं षटक हतरत असताना जयदास आपण पाहतो. जयदास पाटील मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी सज्ज झालेत. दुसरं षटक घेऊन 15 चेंडू 28 धाब्याची गरज. इथून मात्र आक्रमण केलं जातंय. आता मात्र चेंडू जाईल सरळ स्क्वेअर लेग रिजन मध्ये. इट्स आउट ऑफ द पार्क. पंकजच्या बॅट मधून तडका येतोय. A1 क्वालिटीचा शानदार षटकार. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन विकेट. पंचांचा इशारा येतोय. हा चेंडू पुन्हा डिलिव्हर्ड करावा लागेल. ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज जयदास पाटील याचा असफल राहिलाय. चेंडू पीच झाल्यानंतर खोलवर राहिला. लाईव्हच्या माध्यमातून पाहिलं ओम साई MTC लाईव्ह च्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतो. लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. क्लॅरिटी क्वालिटी अतिशय दमदार पाहायला मिळते. इथे देखील स्वीट साऊंड मिळालं. बॅट चुकी होते. खर तर फिल्डिंग करत असताना पाली टीम कडून त्याचा फायदा. बॅटिंग करत असताना नितलस टीमला येतोय चौकार. 4 रन. परफॉर्मन्स बॅटिंग मध्ये चांगला राहिला आणि पहिल्या षटकामध्ये देखील गोलंदाजी कमालीची राहिली होती आणि दुसऱ्या षटकामध्ये जयदास षटक थोडस मागणं राहिलं. 15 धावा खर्च केल्या जयदास पाटीलने. तिसरं षटक घेऊन इथे गोलंदाजी मार्फत बल्ली आलाय. पहिला चेंडू चांगला हाताळला होता. विकेट कपकर करून चुकी झाले. जिथे एकही धाव नव्हती तिथे मात्र 2 धावा.
खर्रा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 22च्या स्वरूपात ह्या 2 धावा जोडल्या जातील आणि 2 धाबेच्या मदतीने धावफलक पुढे 25 धाबा. आता येणारे चेंडू 11, अजून 13 धाबेची गरज. अजूनही डॉट चेंडू फेकले, विकेट मिळवले तर पाली 40+ या मॅच मध्ये जरूर कमबॅक करू शकतो आणि तिथून मात्र फिल्डिंगला तेवढंच साथ द्यावी लागेल. बॉलरचं मनोबल तुम्हाला खतर इथून वाढवायचं असेल, चांगली गोलंदाजी करायची असेल तर फिल्डिंग मध्ये 100% एफर्ट्स देणं तेवढंच महत्वाचं राहील. मॅच मध्ये ट्विस्ट आहे, इथून डॉट बॉल आले तर मॅच मध्ये जरूर मजा येईल. स्लॉट मध्ये चेंडू ऑन साइडला भिरकावून दिला चेंडू. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, दॅट्स 4 रन. पण शिवाजीच्या बॅट मधून हा येतोय धमाकेदार चौकार आणि 4 धाबेच्या मदतीनं धावफलक पुढे. टोटल धावा धावफलकावर 29. इथे गेला मोठा फटका लगवत होता. प्लेड अँड बोल्ड, विकेटचं पतन. धक्का क्रमांक 2 शिवाजी बॅक टू द डगआउट. थँक्यू व्हेरी मच डीजे सागर. तर इथून मात्र विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालं आणि दुसऱ्या विकेटचं पतन. आता येणारे चेंडू 9 आणि 9 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये. टोटल धावा 29 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. गोलंदाजी मार्कवर बल्ली आलाय. इथून मात्र विकेट जरूर मिळवली. इथून कमबॅक करेल का पाली टीम हे पाहणं गरजेचं राहील. हो द विकेट. स्लॉट मध्ये चेंडू टाकायचा होता, लावडा फील केले होते. पंचांचा बोट आकाशाकडे. विकेटचं पतन. लगातारचा पाठोपाठचा विकेट बलीच्या माध्यमातून इथे घेण्यात आलाय. गोल्डन डकचा शिकार होऊन माघारी परततोय गणेश लवेश. इथे दाखवण्यात आली. फलंदाज परतलाय. आता मात्र वैभव या मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. येणारे 8 चेंडू 9 धावेची गरज. लगातार 2 विकेट्स, महत्वपूर्ण विकेट्स ते घेतलेत म्हणजे बलीनं आणि बलीने मात्र इथून कमबॅक करून दिलाय पाली टीमला. येणारे 8 चेंडू 9 धावेची गरज. इथे मात्र हलक्या हाताने क्या बात आहे, डाईव्ह लगवले जाते चेंडू अडवण्यासाठी. अप्रतिम डाईव्ह इथे लगवले होते गोलंदाज पाहू शकाल बल्लीच्या माध्यमातून आणि इथून मात्र 1 धाव जरूर घेतले. रोशन फरार सर करता आम्हाला सांगतायत की यंग खेळाडूला करता लाजवेल अशी फिल्डिंगचा प्रयत्न. ज्या प्रकारे युवा सिंग डाईव्ह मारायचा ना त्या प्रकारे डाईव्ह लगवली जाते. इथे ऑफस्टिकच्या बाहेर शपल मारण्याचा प्रयत्न बल्लीचा सफल राहिलाय. इथून मात्र दिशाहीन मारा करण्याच्या प्रयत्नामध्ये वाईड चेंडू फेकला जातोय. ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल. खरं तर दमदार प्रयत्न राहिला होता बल्लीचा. तो चेंडू अडवला असता तर अजून प्रेशर क्रिएट झाला असता बॅट्समॅन वरती, पण तो प्रयत्नाला सलाम. 100% एफर्ट दिलेत. अगदी यंग टॅलेंटेड खेळाडूला लाजवेल असं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न बलीच्या माध्यमातून झाला. शेवटचा अंतिम चेंडू अलॉंग द कार्पेटच्या साईने वाईडिश लॉंग ऑनला. खेळाडू आहे तिथे 1 धाव पूर्ण. आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये 3 षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना नेतला संघाला खरं तर टोटल धावा बनवायच्या होत्या त्या म्हणजे 38 रन्स आणि आता धावा झाल्यात 32. आता म्हणजे समीकरण असेल येणारे 6 चेंडू
6 धाब्याची गरज. नक्कीच थोड्या दिवसा अगोदर आपण पालेनगरीमध्ये खरं तर रोहित शेट पाटील, जयदास शेट पाटील यांची स्पर्धा बघितली. रोमन ट्रॉफीचं आयोजन आपण बघितलं, खूप यशस्वीरित्या पार पडलं. आणि रोहित पाटील सध्या लाईव्ह पाहतात, त्यांच्याकडून टीमला शुभेच्छा येत आहेत, त्यांचाही स्वीकार आपण करूया. डीजे सुजल देखील खरं तर जोडले गेले आहेत डीजे कक्षामध्ये, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. टोटल येणारे चेंडू 6 आणि 6 धाब्याची अजून एक गरज मैदानाच्या आतमध्ये. जयदास बलीचं षटक अप्रतिम राहिलं, बली शिल्के यांच्या माध्यमातून चांगलं षटक झालं. इथे देखील पहा मोठा फटका लगवायचा होता, मिड विकेट रिझर्व मध्ये खेळाडू आहेत. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न तर केला जाईल, फेकी थोडीशी चुकी राहिली आहे आणि त्यामुळे मात्र जिथे एक धाव होती तिथे मात्र 2 धावा कन्वर्ट इथे केला बॅटिंग करत असताना नितलस टीमने. आता येणारे चेंडू 5 आणि अजून धाव संख्येची गरज असेल ती म्हणजे 4. एखादा डॉट चेंडू बरंच काही सांगून जाईल, एखादा मोठा फटका आला तर विजयाच्या दिशेने वाटचाल करेल तो म्हणजे नितलस 40+ संघ. नितलस टीमला 2 धावेची पॅनल्टी लागली होती आणि तिथून मात्र नितलस टीमने चांगला खेळ सादर केला मैदानाच्या आतमध्ये. लोअर फुल टॉस, क्या बात आहे, या चेंडूची नितांत गरज आहे पाली टीमला आणि तो चेंडू फेकला जातोय दीपक शेलकेच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर दुहेरी धाव, त्यानंतर डॉट चेंडू, थोडासा प्रेशर क्रिएट करण्याचं काम इथून बॅट स्विंग करत असताना बॅट्समॅन वरती केलं तो इथे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक, झेलची संधी, क्या बात आहे, मॅच मध्ये यू टर्न, फलंदाज धक्का क्रमांक 4 बाद. ते दिबा पाटील साहेबांना देखील या स्पर्धेच्या वतीनं विनम्र अभिवादन. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, अतिशय दमदार खरं तर हा सामना पाहायला मिळतोय प्रेक्षकांना. येणारे 3 चेंडू 4 धाब्याची गरज आहेत. 6 चेंडू मध्ये खरं तर अशी 6 धावा हव्या होत्या आणि तिथून मात्र पहिल्या चेंडूवर दुहेरी धाव आणि त्यानंतर मात्र लगातार 2 चेंडू डॉट फेकलीत आणि एक महत्वपूर्ण विकेट गोलंदाज दीपकच्या खात्यामध्ये. 3 चेंडू 4 ची गरज. स्लॉट मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर, चेंडू अडवला जाईल का? इथे मात्र फक्त आणि फक्त मिळेल 1 धाव. आता येणारे चेंडू असतील 2 आणि 3 धावेची गरज. क्या बात आहे, सामना अतिशय दमदार राहिला, चुरशीचा सामना, दोन्ही टीम मातब्बर आहेत. खरं तर पाल टीम पहिली रजनी खरं तर या पर्वामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतो आणि टोटल आता 2 चेंडू 3 धावेची गरज. आतापर्यंत आपण खरं तर पाहू शकाल नितलस टीमला खरं तर 2 धावेची पॅनल्टी लागली होती, त्या कारणामुळे थोडासा सामना पुढे ढकललाय पहा, नाहीतर मॅच संपल्यास इथून पहा परफेक्ट टायमिंग झालाय का? झेलची संधी, विकेटचं बदल, क्या बात आहे, मॅच मध्ये कमबॅक केलाय टीम पाली 40+ संघाने. इथून मात्र विकेटचं पतन, फलंदाज बाद. वैभव सर आपण इथे पाहू शकाल नितलस टीमला खरं तर 2 धावेची पॅनल्टी लागली होती आणि 2 धावा आता किती महागात पडतायत पहा.
कारण इथून मात्र टोटल 35 धावा केल्या होत्या, स्कोर लेवल झाला असता. परंतु आता मात्र यू टर्न दिलाय, ते म्हणजे दीपक शेळकेने दमदार गोलंदाजी केले. पहिल्या चेंडूवर 2 धावा आणि त्यानंतर मात्र क्या माते लगातार 2 चेंडू डॉट फेकले. तिसऱ्या चेंडूवरती 1 विकेट आणि 5व्या चेंडूवरती देखील 1 विकेट, म्हणजे या षटकामध्ये 2 विकेट्स महत्वपूर्ण मिळवल्या. आता मात्र येणारा चेंडू 1, 3 धावेची गरज. जर सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊ द्या, कारण 1 चेंडू 3 धावेची गरज. पाली का नितलस या 2 टीम दरम्यान चाललेला हा महामुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. कोणता संघ मोहसंघासमोर 2 हात करेल यासाठी चाललेला हा अट्टहास आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. येणारा 1 चेंडू 3 धावेची गरज. मॅच ऑन. कंपल्सरी चेसिंग. ब्लॉक होल पदर्शन होता, भिरकावून दिला. इथे कॅचची संधी, क्या बात आहे. इथे मात्र विजय संपादित केलाय. ते गोलंदाजी करत असताना पाली टीमने. कॉंग्रॅच्युलेशन टीम पाली, हार्ड लक टीम नितलस. कोण रे आला यो खाना बवाला, कोण रे आला यो Thank you, खाना thank you, बवाला. दादा काय चला मोहो टीम आम्ही तुम्हाला विनंती करू या लगेच आपण टॉस साठी. आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट आम्ही लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचू. ज्या खेळाडूने 6 चेंडूमध्ये 6 धावेची गरज असताना चांगली गोलंदाजी केली, तिथे मात्र फक्त 3 धावा दिल्या, तो गोलंदाज दीपक शेळके ठरतोय मॅचचा मॅन ऑफ द चला मॅच. दीपक शेळके या आपण मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी घेण्यासाठी लगेचच. आणि पाली 40+ संघाचे कॅप्टन आणि मोहो 40+ संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या. चला आपण तर जय तवले जॉईन होणार आहेत समालोचकाच्या भूमिकेमध्ये. त्यांना संधी देऊया, कारण आजकाल टुर्नामेंट इतक्या वाढल्या आहेत. आता मला कालचा किस्सा मी तुम्हाला सांगतो. काल पोदीला टुर्नामेंट होती, कॉमेंटेटर पाहिजे होतं. मी 36 कॉमेंटेटरांना कॉल केले, पण एक पण फ्री नाही भेटला. आज एवढ्या टुर्नामेंट वाढलेत. तर देऊया आपण दीपक यांना मॅन ऑफ द मॅच, ज्यांनी सामना वाचवला. मी विनंती करेन, या गुरुदादा या, आपण तुम्हाला संधी दिली आहे. गुरुदादांच्या शुभ हस्ते आपण सामनावीर हे पारितोषिक देणार आहोत, मॅन ऑफ द मॅच. कॅप्टन बनले मॅन ऑफ द मॅच. आणि आज काय दमदार परफॉर्मन्स. नितलस संघाला 2 धावांच्या पॅनल्टीची किंमत काय आहे. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की क्रिकेट खेळामध्ये ईच अँड एव्हरी रन इज इम्पॉर्टंट. एक सक्त विनंती आहे आणि कठोर, ज्याने शेकोट्या पेटवल्या त्याने लगेच विझवायचे आहेत. गुरुदादांच्या शुभ हस्ते आपण दीपक दादांना देतो मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक. मो टीमचे कॅप्टन आता मी जरूर बाईट घेतली असते, परंतु चला आपण टॉस करूया. वेळ थोडं कमी आहे. मी रामचंद्र मुंडे यांना विनंती करेन की आपण टॉस करायचं आहे. रामचंद्र मुंडे.